राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. नराच्या ठाई नरत्व, जे अहंभावी ये सत्व, ते पौरुषमी हे तत्व बोली जत असे. अग्नी ऐसे आहाच, तेज नामाचे आहे कवच, ते पराते केलिया साच, निज तेज ते मी. महाराज भगवान श्रीकृष्ण रथावर उभे आहेत. अर्जुन खाली वज्रासनात बसलेला आहे. अर्जुनाचा चेहरा आता त्या ज्ञानाने प्रफुल्लित झालेला आहे, जे ज्ञान भगवंतानी मागच्या प्रवचनामध्ये आपण जो आत्मसंयम योग बघितला, त्या योगामध्ये विज्ञान योगातल्या पहिल्या टप्प्यामध्ये जे ज्ञान अर्जुनाला दिलेलं आहे, त्या ज्ञानामुळे अर्जुनाचा चेहरा उत्तम आणि सुंदररित्या प्रफुल्लित झालेला आहे. हुंदके देणारा अर्जुन, स्वतःला त्रास करून येणारा अर्जुन, खिन्न झालेला अर्जुन, निराश झालेला अर्जुन आणि आता प्रफुल्लित चेहऱ्याचा अर्जुन, या दोन्ही गोष्टींमध्ये एक वेगळी चैतन्याची जी भावना भगवंताच्या या आत्तापर्यंतच्या या उपदेशाने अर्जुनाच्या मनामध्ये प्रगट झाली, त्या भावनेच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचा, या दोघांच्या मधला असलेला संबंध आणि मग आता त्याच्यातून निर्माण होणारी ती विश्वासाची एक ताकद म्हणा, किंवा विश्वासाची असलेली एक ठाम, म्हणजे हाच माझा देव आहे, ही ठाम संकल्पना, ही ठाम भावना अर्जुनाच्या मनामध्ये आता आलेली आहे. आणि त्या ठाम संकल्पनेमुळे चेहऱ्यावरती तो प्रसन्न चित्ताचा भाव आहे. माझ्या समोर जो उभा आहे, माझ्याशी जो बोलतोय, मला जो सांगतोय, तो प्रत्यक्ष परमात्मा, या सृष्टीचा रचेता, हा माझ्याशी बोलतोय. हे अहोभाग्य मला लाभलेलं आहे, हे अर्जुनाला आता समजायला लागले. आणि ते समजत असताना चेहऱ्यावरचा रंग रूप हे आपोआप चैतन्याच्या दिशेने वाहत चाललेलं आहे. आणि त्या चैतन्याच्या मुळे त्याचा चेहरा हा प्रफुल्लित झालेला आहे. महाराज, आत्तापर्यंत आपण जे ऐकलं ते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्यामध्ये असलेल्या चुकीच्या विचारांच्या बद्दलचा उपदेश केला होता. अर्जुन विषाद योगामध्ये त्याची खिन्नता ज्यावेळेला त्यांनी प्रगट केली, त्यानंतर अर्जुनाने जे तर्क मांडले, त्या तर्कांना भगवंताने उत्तरं दिली. सांख्ययोग असेल, कर्मयोगातून, आत्मसंयम योगातून, या सगळ्या प्रश्नांची, त्याच्या तर्कांची उत्तरं अर्जुनाला भगवंतानी दिली. आणि आता विज्ञान योग सांगताना प्रकृतीचं कोडं उलगडून हे भगवंत सांगतायत अर्जुनाला. ही प्रकृती म्हणजे नेमकं काय आहे, सृष्टी म्हणजे नेमकं काय आहे, जीवन म्हणजे नेमकं काय आहे, हे उलगडून सांगण्याचं भगवंतानी या विज्ञान योगामध्ये अर्जुनाला हा उपदेश म्हणा, किंवा स्वतःच्या बद्दलची एक संकल्पना, या सृष्टीची संकल्पना या अर्जुनासमोर मांडली आहे. आणि ती मांडत असताना माऊलींनी एका श्लोकाला अनेक ओव्या इथे दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक गोष्ट उलगडून सगुण रूपाची, निर्गुण रूपाची, दोन्ही गोष्टींची उकल होताना सांगताना वेगवेगळ्या ओव्यांमधून वेगवेगळी उदाहरणं देऊन हे सुस्पष्ट केलेलं आहे. आता ही जी महाराज ओवी आहे, नराच्या ठाई नरत्व, जे अहंभावीय सत्व, ते पौरुषमी हे तत्व बोली जत असे. पहिले नराच्या ठाई नरत्व. आता नक्की नर आहे म्हणजे नरत्व असणार, म्हणजे हे फक्त नरासाठीच सांगितलेलं आहे. म्हणजे मादींनी म्हणजे पुरुषासाठी सांगितलेली ही ओवी आहे. आणि
स्त्रियांनी ह्याच्याकडे बघण्याचा काही गरज नाही. महाराज असं नाही. नराच्या ठाई नरत्व हा जो शब्द आहे ना महाराज, हा उत्तम पुरुषाचं असलेलं पुरुषत्व अशा रूपाने आहे. उत्तम पुरुषाचं असलेलं पुरुषत्व याचा अर्थ तो उत्तम पुरुष आहे. याचा अर्थ मग तो लिंगामध्ये पुरुषही असेल किंवा स्त्रीसुद्धा असेल. मागच्या प्रवचनामध्ये आम्ही आपल्याला सांगितलं आहे, ज्यावेळेला पुरुष, उत्तम पुरुष म्हणून ज्यावेळेला शब्द प्रयोग येतो त्यावेळेला लिंगभेद त्याच्यामध्ये असत नाही. त्या ठिकाणी प्रत्येकात असलेला हरी आणि त्याची असलेली या सृष्टीमध्ये, मग तो देह कुठलाही असू दे, स्त्रीचा असू दे किंवा पुरुषाचा असू दे, त्याच्यामध्ये असलेला तो उत्तम पुरुष म्हणजे हरी. आणि त्या हरीचं हे नराचं नरत्व म्हणजे त्या हरीचं असलेलं हे उत्तम पुरुषाचं पुरुषत्व असा हा महाराज शब्दप्रयोग आहे. माऊलींनी प्रत्येक ओवी लिहिताना, वाक्य लिहिताना आपल्याला जरी ते ढोबळ दिसलं तरी ते ढोबळ नाही आहे, वरवर नाही आहे. त्याच्या मागे अनेक कंगोरे आहेत, अनेक पापुद्रे आहेत. जे अहंभावीय सत्व ते पौरुषमी हे तत्व बोली जत असे. त्याच्यामध्ये जे पुरुष म्हणून तत्व आहे, म्हणजे ज्याच्यामुळे उत्पत्ती होते, ज्याच्यामुळे या पुरुषत्वामुळे, उत्तम पुरुषाच्या प्रकृती गुणामुळे नवीन हरी जन्माला येतो, नवीन देह जन्माला येतो, ते सत्व ज्याच्यामुळे हे घडतं, ते सत्व, ते तत्व हे मी आहे. महाराज आजच्या काळामध्ये या ओवीचा किती उपयोग आहे, कारण सगळ्यांचा प्रश्न एकाच ठिकाणी येऊन थांबतो. महाराज या ओवीचा आणि आजचा संदर्भ काय, त्याचा उपयोग काय? कारण कुठलीही गोष्ट उपयोगाविना आताच्या जगामध्ये, आताच्या युगामध्ये गरज नसलेली गोष्ट कोणी आत्मसात करायला तयार नाही. त्याचप्रमाणे ही ओवीसुद्धा बनते. नराचं नरत्व म्हणजे पुरुषाचं पुरुषत्व, उत्तम पुरुषाचं पुरुषत्व, त्याच्यामध्ये असलेलं अहंभावीय सत्व म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःचा एक भाव आहे, ते पौरुष मी हे तत्व, त्यातलं असलेलं ज्याच्यामुळे उत्पत्ती होते ते तत्व, ते सत्व हा मी आहे. भगवंत सांगतायत अर्जुनाला, जी उत्पत्ती घडते ना, जो घडवणारा जो काही पौरुषत्वाचा भाग आहे ना महाराज, तो मी आहे. म्हणजे स्त्री बीजाचं आणि पुरुषाच्या बीजांचं मिलन होऊन नवीन जीव गर्भात जाऊन जन्माला येऊन त्या गर्भाला चिकटणं, पहिले त्यांचं मिलन होणं, हे सत्व हे मी आहे. आणि त्यानंतर तो उत्तम गर्भ जाऊन त्या गर्भाशयाला चिकटणं, हे तत्व हे मी आहे. आता महाराज या गोष्टीचा उपयोग आजच्या पिढीला किती आहे ना, हे तुम्हाला ज्यावेळेला मी हे उकल करून सांगेन ना, त्यावेळेला आपल्याला हे समजेल. आत्ताच्या युगामध्ये मूल जन्माला येण्याच्या प्रक्रियेवरती अनेक गोष्टींची बंधनं महाराज आलेली आहेत. आणि या सगळ्या गोष्टींच्या बंधनांमुळे समाजामध्ये ज्या गोष्टीचा उपयोग नवीन उत्तम पुरुष जन्माला घालण्यासाठी आहे, त्याचा विकृतीकडे चाललेला हा सगळा समाज आणि हा त्याचा उपयोग, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या मार्गावर जात आहेत. ज्याच्यासाठी ते निर्माण केलं आहे ते सोडून
विषयाच्या अधीन होऊन त्या गोष्टीकडे आता बघितलं जात आहे. महाराज, ज्या ज्या गोष्टींचा विचार तुम्ही खोलात जाऊन ज्यावेळेला कराल त्यावेळेला समाजातलं चित्र तुम्हाला दिसेल की समाजामध्ये वंध्यत्व वाढायला लागलं आहे. मूल न होणं हे आता अनेक नवीन जोडप्यांमध्ये तुम्हाला हे दिसायला लागलं आहे. दोघांमध्ये कोणतीही कमतरता नसताना मूल जन्माला येत नाही. नाना विविध प्रकारचे उपचार करूनही मूल जन्माला येत नाही. वैद्यकीय शास्त्रसुद्धा ज्या ठिकाणी थिटं पडतं त्यावेळेला माऊलींची ओवी सांगते, त्यातलं नरत्व, त्यातलं पौरुष असलेलं तत्व हे मी आहे. हे मी आहे याचा अर्थ जर तुमच्यामध्ये तो हरी नसेल, त्या स्त्रीमध्ये जर तो हरी नसेल, जर तुमच्यामध्ये जर हरी नसेल तर त्या दोन्ही देहातून ते उत्पत्ती होणं, उत्तम पुरुष जन्माला येणं हे भगवंताला मान्य नाही. तिथे त्याचा जन्म होत नाही. महाराज, सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला तुम्ही सखोल विचार कराल त्यावेळेला माऊलींच्या या ओवींचं उत्तर आपल्या डोक्यात फिरतं. जर नरत्व जर म्हणत असेल भगवान, जर श्रीकृष्णाने सांगितलं आहे अर्जुनाला का त्यातलं नरत्व परमात्मा सांगतोय की तो ते मी आहे, तर त्याचा जन्माला येण्याचा निश्चित संबंध आहे. तुम्ही आणि आम्ही जन्माला घालतो ही संकल्पनाच तिथे खोटी ठरते. जन्माला येणं, त्या स्त्री बीजाचं रूपांतर गर्भात होणं हे केवळ आणि केवळ भगवंताच्या मर्जीवर अवलंबून आहे. कारण भगवंताला जर मान्य असेल तर तो तिथे जन्म घेईल. भगवंताला जर ती कुस मान्य नसेल, ती आई म्हणून मान्य नसेल, तर त्याच्या ठिकाणी तो जन्म भगवंत घेणार नाही. जर भगवंत जन्माला तिथे येत नाही, जन्म घेत नाही, याचाच अर्थ या पूर्वाश्रमीच्या असलेली काही पापं, काही दुःख, काही चुकीच्या गोष्टी आपल्या वाट्याला आलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला हा महाराज प्रश्न आहे का असं का घडतं? ही उत्तरं वैद्यकीय शास्त्राकडे नाहीत. ही केवळ आणि केवळ तुम्हाला या परमार्थाच्या मार्गाने, या भगवंताच्या या मार्गावर आल्याशिवाय, माऊलींच्या या ओव्या वाचल्याशिवाय, त्याचा अर्थ नीट समजून घेतल्याशिवाय तुम्हाला उकल होणार नाही. असं का? कारण जी गोष्ट या समाजात घडते, जे जे या सृष्टीमध्ये घडतं ते आणि ते सगळं व्यासांचं उष्ट आहे. व्यासांनी सांगितलेल्या, भगवंतांनी सांगितलेल्या गीतेतल्या सगळ्या गोष्टी आणि माऊलींनी दिलेल्या उदाहरणातल्या गोष्टी यांच्या पलीकडे या सृष्टीत काहीही नाही. पुढची ओवी बघा महाराज. अग्नी ऐसे आहाच, तेज नामाचे आहे कवच, ते पराते केलिया साच, निज तेज ते मी. अग्नी आहे, हे अग्नी रूप आहे. डोळ्यांना दिसतं, लांबून अग्नीचं रूप आहे. जवळ गेल्यावर त्याची आग, त्याची धग जाणवते. ते तेज आहे. त्याच्यामध्ये असलेलं तेज आहे, ज्या तेजाची धग तुम्हाला जाणवते. हात घातला तर तेज तुम्हाला जाळून टाकेल. अग्नी संपला, तेज संपलं का राहिली राख आहे. त्याच्यामुळे ती तेज नाही, तो अग्नी नाही. जे रूप डोळ्यांना दिसतं तो अग्नी, त्याच्यामध्ये असलेलं ते तेज, जे तुमच्या डोळ्यांना ते सचित्र दिसतं, सगुण रूपात दिसतं. ज्या क्षणाला तेज संपलं त्या क्षणाला तिथे राख झाली, तिथे काहीच नाही. अग्नी होता, डोळ्यांना दिसत होता, शरीराला धग जाणवत होती. म्हणजे अग्नीही तुम्ही डोळ्यांनी बघितलात सगुण रूपात, धगही त्याची तुमच्या शरीराने सगुण रूपाची अनुभवली.
पण जशी त्यातली ती तेजाची भावना संपली, त्याची राख झाली, त्या ठिकाणी ते तेज निघून गेलं, तो अग्नी निघून गेला. भगवंताचं पण महाराज तसंच आहे. तुमच्या देहामध्ये तेज आहे, तुमच्या शरीरामध्ये एक अग्नी आहे. सचेतन शरीर एक गरम आहे. या गरम झालेल्या या तेजाच्या शरीराला जिवंतपणा आहे, चैतन्य आहे. हे भगवंताच्या रूपाचं आहे. ज्या क्षणाला हे गेलं त्या क्षणाला राख झाली. तिथे काही नाही, तिथे तुमचं रूप नाही, तिथे तुम्ही नाही, तिथे सगळं काही नाही. मग महाराज मला सांगा, तेज आहे कवच, तेज नामाचे आहे कवच, ते पराते केलिया साच, निज तेज ते मी त्या राखेमध्ये. ती राख महाराज परतफेड घेईल का हो? राख परतफेड घेईल? नाही घेणार. कितीही म्हटलं तरी राख पेट घेत नाही. भगवंत त्या निस्तेज झालेल्या राखेत पुन्हा जन्माला येत नाही. मग ज्या वेळेला तुम्ही अत्यंत तरुण आहात, ज्या वेळेला तुमचं शरीर तेजपुंज आहे, तेजवान तुम्ही आहात, त्याच वेळेला भगवंत तुमच्यात वावरतोय. भगवंताला तुमच्या देवावर प्रेम करायचं आहे, त्याच्यातून परमार्थ साधायचा आहे. आणि त्याच वेळेला तुम्ही खरं परमार्थाच्या मार्गावर महाराज यायला हवं, कारण ते तेज आहे. एकदा का तेज गेलं की परमार्थाला, भगवंताला तुम्हाला काळीचाही उपयोग नाही. त्याला केवळ आणि केवळ नष्टच होणं आहे. हजारो रोगराईंनी ग्रस्त होणारं शरीर हे केवळ आणि केवळ निज तेज संपल्यामुळे, भगवंताचं तेज त्यातलं संपल्यामुळे तुम्हाला ते रोगिष्ट झालेलं शरीर तुम्हाला बघायला मिळतं. दीर्घायुषी जगणारी अनेक माणसं आहेत, अंगावरची तुकतुकीत त्यांची कांती आहे. कोणत्याही शरीरामध्ये कुठल्याही अवयवाला नखाला रोग नाही, अशी परमार्थिक जगणारी माणसं आहेत. नसेल त्यांच्याकडे संपत्ती, नसेल त्यांच्याकडे पैसा, नसेल त्यांच्याकडे गाडी, नसेल त्यांच्याकडे कुठलीही जमीन, पण त्यांच्या चेहऱ्यावरती ते अलौकिक असं तेज आहे. त्या तेजाने दीर्घायुष्य ते जगलेले आहेत. त्या परमार्थाचं तेज त्यांच्याकडे आहे. भगवंताच्या रूपाचा त्यांना अनुभव आहे. महाराज बघा, प्रत्येक गोष्ट भगवंत तुम्हाला देतो ती परमार्थासाठी देतो. उत्तम शरीर देतो, परमार्थासाठी देतो. उत्तम पैसा देतो, परमार्थासाठी देतो. उत्तम कुटुंब देतो, परमार्थासाठी देतो. उत्तम तुम्हाला साधनं देतो, परमार्थासाठी देतो. वाटेल ते साधन तुम्हाला या सृष्टीमध्ये उपलब्ध होईल जर तुम्ही परमार्थाच्या मार्गावर असाल. परमार्थ महाराज मार्ग हा तुमच्या देहाला त्या तेजाकडे घेऊन जाणार आहे. कितीतरी महाराज गोष्टी आहेत, अनेक गोष्टी उलगडत ज्या वेळेला आपण जातोय त्यावेळेला तुम्हाला एक एक गोष्ट समजते आहे की प्रत्येक गोष्ट ही परमार्थाच्या मार्गानेच पुढे सरकते. बघा, अनेक वेळेला आपण वंदन करतो, नमस्कार करतो, अनेकांचे आपण सहज पाया पडतो. या सगळ्या मागच्या ज्या ओवी जर तुम्ही बघितल्या, या सगळ्या ओव्यांमधनं जर तुम्ही एक अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की वंदन कोणाला करावं. हे प्रकृतीचं कोडं ज्यावेळेला उलगडलं आहे ना माऊलींनी, ते अशासाठी उलगडलं आहे का या सृष्टीमध्ये वंदन नक्की कोणाला करावं. समोर सूर्य, त्याचं तेज
हे कोण आहे? हे मी आहे. सूर्य याचं तेज मी आहे, म्हणून सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. हे पाणी ज्याच्यामध्ये जीवनाचा रस आहे, ज्याच्यावरती तू जगणार आहेस, तो मी आहे, म्हणून त्या समुद्राला नमस्कार करण्याची पद्धत आहे. सकाळी उठल्यावर प्रातःकाळी पाणी पिलं की आरोग्य लाभतं. पाण्याचा सन्मानित, पाण्याचं वंदन आहे. उठल्यानंतर त्या धरतीला ज्याच्यावर तुम्ही पाय ठेवता त्या कणाकणात भगवाने सांगितलंय, पृथ्वीच्या ठाई गंधू, या पृथ्वीवरती पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे येणारा गंध मी आहे. या पृथ्वीला नमन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे, कारण त्याच्यात भगवंत आहे, तोच भगवंत आहे. एखाद्याचा सुंदर बंगला असतो, पण बंगल्याभोवती काही नसतं. छोटी छोटी काटेरी रोपटी लावलेली असतात. त्या काटेरी रोपट्यांना आलेली फुलं कधी येतात, नाही येत. अनेक दिवस पाणी घातल्यानंतर कधीतरी त्याला येणारं फूल. आणि एखाद्याची झोपडीने बाजूला असलेला प्राजक्ताचं झाड, एखाद्याची झोपडी, साधं घर, बाजूला असलेलं प्राजक्ताचं झाड, बहरलेला प्राजक्त आणि सकाळी पडलेला त्या प्राजक्ताचा सडा, तो गंध. त्या प्राजक्ताचा सडा जिथे पडलाय महाराज, त्या ठिकाणी पहाटेच्या वेळी तुम्ही उभं राहा. तो गंध डोळे मिटून त्याचा आस्वाद घ्या. प्रत्यक्ष भगवंत तिथे उभा आहे याचा तुम्हाला अनुभव येईल. तो सडा तुमच्या माझ्यासाठी नाही आहे महाराज, तो सडा प्राजक्ताचा भगवंतासाठी आहे. तो गंध परिमल हा त्या भगवंतासाठी आहे, कारण भगवंत त्या प्राजक्ताच्या झाडाखाली तो सडा पडलेला आहे प्राजक्ताचा, त्याच्यावर आनंदाने उभा राहतोय. तो पृथ्वीचा गंध आहे. आणि त्या पृथ्वीवरती त्या भगवंताला या सृष्टीतल्या या प्राजक्ताने सडा घातलेला आहे. म्हणून तो सडा घालण्याची जी पद्धत आहे, ही अनेक झाडं या पृथ्वीला सडा घालतात, कारण पृथ्वीतला हा गंध, पृथ्वीतला कण आणि कण हा भगवंत आहे. महाराज, अनेक गोष्टी तुमच्या समोर ज्यावेळेला येतील, तुम्ही आजपर्यंत या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. या ओवींची उकल ज्यावेळेला मी तुम्हाला सांगेन ना महाराज, त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा तो आनंद तुम्हाला समजेल, आणि असं का याचं उत्तरही तुम्हाला मिळेल. तो प्राजक्ताचा सडा, तो गंध हा भगवंतासाठी आहे. प्रत्यक्ष या पृथ्वीच्या सुगंधात असलेला भगवंत तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, काटेरी झुडपं घराच्या बाजूला लावून उपयोग नाही महाराज, प्राजक्त लावायला पाहिजे. हा त्याच पृथ्वीच्या मध्ये असलेल्या गंधाचा, पृथ्वीच्या मध्ये असलेल्या भगवंताचा सन्मान आहे, म्हणून प्राजक्त असायला पाहिजे. सडा पडणारी फुलझाडं असलीच पाहिजेत, त्याला सुबत्ता आहे. त्या घराला सुबत्ता आहे, भगवंत तिथे आहे. अनेकांनी आपल्या जागेमध्ये असलेला प्राजक्त कापून टाकला, अनेक सडा पडणारी ती फुलझाडं तोडून टाकली, बंगले बांधले. महाराज, कोणीही सुखी नाही, सुखी असणारच नाही. ज्या ठिकाणी भगवंत उभा राहत होता, त्या भगवंताचं अस्तित्व जर नष्ट केलं असेल तर भगवंत तिथे राहिला नाही. भगवंत तिथे राहिला नाही, तिथे लक्ष्मी कशी येईल? जर लक्ष्मी तिथे नाही तर दरिद्र हे त्रिकालाबाधित आयुष्यभर दरिद्र म्हणूनच जगायचं आहे. त्याला तिथे काहीही, कोणतंही कसलंही यशाचं साधन उपलब्धच होणार नाही, कारण त्यांनी भगवंताला तिथनं जा म्हणून सांगितलं आहे.
तुमच्या देहामध्ये असलेला हा भगवंत, त्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून असलेल्या या सगळ्या सृष्टीतल्या गोष्टी तुम्ही ज्या वेळेला नष्ट करता, त्यावेळेला त्या देहाला असलेलं भगवंताचं तेज निघून गेलं की हजारो रोग त्या शरीराला जडतात, कारण भगवंतानी तो तेजपुंज असलेला देह सोडून दिलेला आहे. तो सोडून दिलेला देह या रोगट असलेल्या या सृष्टीतल्या नष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये टाकून दिलेला आहे. आता याचा उलटा ज्यावेळेला विचार कराल त्यावेळेला समजेल, जर माझ्याकडे भगवंत आहे तर माझ्या देहाला महाराज रोग लागेलच कसा. समजलं? ओवीची एक बाजू वेगळी, दुसरी बाजू वेगळी. नुसताच माझ्याकडे परमार्थ असून उपयोग नाही, परमार्थ बोलून उपयोग नाही. माझ्या कृतीतून, माझ्या देहातून ज्ञानेश्वरी मी जगलो पाहिजे, माझ्या कृतीतून ती दिसली पाहिजे, भगवंताने तिला सन्मानाने अंगीकारलं पाहिजे. त्याचं तेज माझ्यात येण्यासाठी मला ही कृती करणंच आहे महाराज. पुढची ओवी बघा महाराज. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुल्याला. एके पवनेची निपीती, एके तृणास्तव जीती, एके अन्नाधारे रागती, जळे एके ऐसे भूतप्रती आनान. जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. या योनीमध्ये अनेक योनी आहेत महाराज. योनी म्हणजे ज्या ठिकाणी उत्पत्ती होते, नवीन चैतन्य जन्माला येतं, ती योनी. वृक्ष योनी आहे, सूक्ष्म योनी आहे, चतुष्पाद योनी आहे, मनुष्य योनी आहे, कीटक योनी, अनेक योनी आहेत. याच्या अनेक प्रजाती आहेत. या हजारो योन्या, 84 दशलक्ष योन्यांमधून हा प्रवास आहे महाराज. ह्या प्रकृतीमुळे अनेक प्रकारचे हे जीवन, मग वृक्ष योनी असेल त्याच्यामध्ये हजारो वृक्ष जन्माला येतील, हजारो नाना विविध प्रकारच्या झाडा झुडपांच्या त्या प्रजाती आहेत त्याच्यात ते जन्माला येत असतील. काही योनी ह्या वाऱ्यावरती जगतात, वाऱ्याच्या आधारे जगतात, म्हणजे ही वृक्ष योनी झाली. पाणी घेऊन जगतात, मनुष्य योनी आहे, चतुष्पाद योनी आहे, प्राणीमात्र आहेत, आपण आहोत. तृणास्तव म्हणजे गवत बिवत खाऊनच जगणारे आहेत, ती एक योनी आहे. आपल्यासारखी मनुष्य अन्न निर्माण करतो आणि अन्न खातात, प्राणी अन्न खाणारे आहेत, हे अन्नाच्या आधाराने जगणार आहेत. अशी वेगवेगळी ही लोक आहेत ज्या या सृष्टीमध्ये चैतन्य म्हणून जगतायत. मध्ये प्राणी असतील, माणसं असतील, पाण्यामध्ये राहणारे सूक्ष्म जीव असेल, जळे एके पाण्यामध्येही राहणारे आहेत, मासे आहेत, कासवं आहेत, उभयचर आहेत, ही सगळे जी इथे जगतात, ज्याला जीवन म्हटलं जातं, ज्याची वाढ होते, जे नवीन जन्माला येतं, अशी प्रत्येक योनी हे वेगवेगळ्या प्रकारचे असलेले, हे योनींचे स्वरूपाचे असलेले भाग, ऐसे भूतप्रती आनान. जे प्रकृती वशे दिसे जीवन. या प्रकृतीमुळे हे वेगवेगळे 84 दशलक्ष योनींचे हे प्रकार इथे जन्माला येतात आणि नष्ट होतात. ते जे जीवन आहे, ते जे चैतन्य आहे, ते आगवा ठाई अभिन्न मीची एक. हे सगळ्यांमध्ये जरी वेगवेगळं दिसत असलं तरी ते चैतन्य हे एकच आहे, ते मी आहे. भगवंत काय म्हणलं आहे, हे चैतन्य तुझ्यात असलं काय, दुर्योधनामध्ये असलं काय, भीष्माचार्यामध्ये असलं काय, भीमामध्ये असलं काय, हे सगळं चैतन्य हे मीच आहे. जर हे सगळं मीच आहे असं भगवंत म्हणतायत, याचाच अर्थ भगवंताने हे सांगितलं आहे अर्जुनाला, अपरोक्ष म्हणा
ओवीच्या वेगळ्या पद्धतीमध्ये म्हणा, सांगताना भगवंतानी सांगितलंय मग कुठलं ठेवायचं आणि कुठलं नष्ट करायचं हे सुद्धा मीच ठरवणार आहे, कारण हे दोन्ही माझेच आहेत आणि दोन्ही मीच आहे. कुठला कपडा मी माझ्या अंगात घालायचा आणि कुठला कपडा बोवाणीला द्यायचा हे ठरवणारा मी आहे, कारण या कपड्यांचा मालक मी आहे. मला हवा तो कपडा मी घालीन, उरलेले मी देऊन टाकीन, नष्ट करून टाकीन. तसंच हे चैतन्य म्हणजे मी आहे. ज्या ज्या ठिकाणी चैतन्य म्हणून जे जन्माला येईल ते केवळ आणि केवळ मी आहे. मला हवं तेच चैतन्य मी ठेवीन, मला नकोय ते चैतन्य मी नष्ट करून टाकीन. महाराज, भगवंतानी सांगितलेला एक उपदेश आणि दुसरा फटकारा, अर्जुनाच्या मनामध्ये असलेला तो शंकेचा सगळा मागोवा घेत त्यांनी एक फटकारा दिलाय. तू जे म्हणतोस अर्जुन, हा दुर्योधन वेगळा, हा भीम वेगळा, हा नकुल सहदेव वेगळा, हा तुझा युधिष्ठिर वेगळा, भीष्माचार्य वेगळे, द्रोणाचार्य वेगळे, कृपाचार्य वेगळे. अरे सगळ्याच्या सगळं असलेलं यांच्यातलं जीवन चैतन्य मीच आहे. मला आता द्रोणाचार्य म्हणून नको आहे, मला आता कृपाचार्य म्हणून चैतन्य नको आहे, मला आता दुर्योधन म्हणून चैतन्य नको आहे. हे मला नष्ट करायचं आहे. मला आता फक्त अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव हेच शिल्लक ठेवायचं आहे. मला कर्ण म्हणून असलेलं उदार असलेलं चैतन्यसुद्धा नष्ट करायचे आणि मी ते करणारे, सगळं करणारा मी आहे. महाराज बघा, याच्यामध्ये किती छान उकल आहे. काय उपयोग याचा महाराज? सगळं तुमचं आम्हाला पटलं, काय उपयोग आहे याचा? उपयोग कुठलाच नसतो महाराज या सृष्टीमध्ये. कारण प्रत्येक गोष्ट जर चैतन्य भगवंताचं आहे तर तुम्ही काय करणार आहात? तुमच्या हातामध्ये काय आहे करण्यासारखं? तुम्ही जे जगताय ते सुद्धा ठरलेलं आहे, तुम्ही जे बोलताय ते सुद्धा ठरलेलं आहे. मग असं जर असेल तर मग जो अहंकार म्हणून जे मी जे तुम्ही करता ते सगळं व्यर्थ ठरतं महाराज. गाईच्या पोटातून जन्माला येणारं वासरू जन्माला आल्या आल्या उभं राहतं महाराज. मनुष्याच्या योनीमध्ये जन्माला आल्यानंतर जन्माला येणारं मनुष्याचं ते मूल उठतं, उभं राहतं आणि चालत सुटतं, होत नाही. हे त्या 4 पायांच्या प्राण्यांना बाल केलेलं वरदान आहे. ते जन्माला येतं, काही वेळात उभं राहतं, त्याला सांगावं लागत नाही दूध कुठे आहे आणि ते कसं प्यायचं. तुमच्या मुलाला ते शिकवावं लागतं. प्रथम ते मूल कुशीवर वळतं, नंतर उपडं पडतं, नंतर रांगतं आणि मग काही दिवसांनी चालतं. ते तुम्हाला हाताला धरून त्याला चालवावं लागतं, तेव्हा ते दुडदुडू चालतं. वर्षभर तुम्हाला त्याला बोलावं लागतं त्याच्याशी, त्यावेळेला तो एक एक अक्षर बोलतो. नंतर मग आई म्हणतो, आई नंतर म्हणतो आई बस म्हणून 2 शब्दांचं वाक्य तो बोलायला लागतो. त्याला 2 वर्ष लागतात. महाराज, परमार्थसुद्धा तसाच आहे. आल्या आल्या परमार्थामध्ये तुम्हाला काहीही समजत नाही. तुम्ही फक्त हात वारे करून फक्त तुम्ही या परमार्थामध्ये ऐकण्याचं काम करता. तुम्हाला काहीच समजत नाही, काहीच समजत नाही अशी अवस्था असते सुरुवातीला. काही वर्ष गेल्यानंतर तुम्ही उपडे पडता, रांगता. परमार्थामध्ये रांगायला लागतं, उभं राहायला लागतं. एवढा सोपा महाराज परमार्थ नाही. जर तुम्हाला जन्माला आल्यानंतर हे शिकावं लागतं तर परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते, उपडी पडावी लागते, पालथं पडावं लागतं, रांगावं लागतं, मग धावावं लागतं. त्यावेळेला पडतो खर्च. ते सगळ्या परमार्थात सुद्धा होतं. हे सगळं केल्यानंतर काही वर्षांनी तुम्हाला परमार्थामध्ये या सगळ्या ज्ञानाचा अर्थ समजायला लागतो.
लक्षात घ्या महाराज, अनेक कीर्तनकार, अनेक विद्वान लोक, अनेक बोलणारे, या ज्ञानेश्वरीवरती बोलणारे कीर्तनकार, प्रवचनकार अनेक आहेत महाराज. पण प्रत्येकाला भगवंत अनुभवायला मिळाला आहे असं शक्य नाही. भगवंत त्याला दिसलाय, शक्य नाही. भगवंताचं अस्तित्व कुठेतरी त्याच्या समोर आले महाराज, शक्य नाही. त्याचं कारण आहे महाराज, आमचा परमार्थ हा आंधळा आहे. हा आमचा परमार्थ आत्ताशी उपडा पडतोय, रांगतोय, अजून तो नीट उभा राहिलेला नाही. आंधळ्यासमोर नाचल्यानंतर त्या आंधळ्याला विचारणं, बाबा मी कसा नाचलो, हा आपला आंधळा परमार्थ आहे. प्रत्यक्ष समोर भगवंत आहे, पण आपल्याला ते बघण्याची दृष्टी नाही. तो उत्तम नाचणारा उत्तम नाचतोय, पण आपल्याकडे ती दृष्टी नाही, आपण ते बघू शकत नाही. तसे संपूर्ण सृष्टी ही भगवंतानी व्यापलेली आहे. चराचरामध्ये, कणाकणामध्ये, या चैतन्यामध्ये भगवंत व्यापलेला आहे. बघण्याची दृष्टी नाही, आपण त्याला झाड म्हणून बघतोय. भगवंताचं रूप आपल्या डोळ्यांना दिसत नाही. अर्जुनाला भगवंताचा सांगण्याचा हाच प्रयत्न आहे. तू दुर्योधन बघतोयस, तो दुर्योधन नाही, तो मीच आहे. तो भीष्माचार्य, तो भीष्माचार्य नाही, तो मीच आहे. अरे मीच सांगतोय तुला, तू सुद्धा मीच आहे. ही जी सचित्र सगुण रूपामध्ये दिसण्याची जी मानसिकता आहे, त्याला दिव्य दृष्टी असावी लागते. म्हणून अर्जुनाने भगवंताला सांगितलं होतं, अरे बाबा तुझी असलेलं ते रूप, तुझी ती असलेली शक्ती, तुझी असलेली ती अफाट माया मला बघण्यासाठी ती दृष्टी दे तर आधी. ती दिल्याशिवाय मी ते बघू कसा. आणि तुला वाटत असेल त्या योग्यतेचा मी आहे तर मला ती दृष्टी दे, म्हणजे मला ते बघता येईल. हाच आपल्याकडे असलेला परमार्थाचा सगळ्यात मोठा मंत्र आहे की नामस्मरण करून ती दृष्टी मला दे भगवंता, मला तुला बघता येईल. ती दृष्टी भगवंताकडे मागायची आहे, हा ओव्यांचा खरा सार आहे. काय मागावं भगवंताकडे जर तुम्हाला समजत नाही, तुम्ही पैसा मागता, गाड्या मागता, परमार्थातून तुम्ही तुमच्या ऐहिक सुखाच्या गोष्टी मारता. तुम्हाला मागायचं आहे जे अर्जुनाने मागितलं आहे, तू मला ती दृष्टी दे का ज्यामुळे मला तू चैतन्यरूपी भगवंत तू मला दिसशील. फार सुंदर प्रवचनाचा आजचा भाग होता. प्रवचन मलाही वाटते आज थांबू नये, परंतु वेळेची मर्यादा महाराज पाळली पाहिजे. आजचं प्रवचन तुर्तास येथेच थांबवतो. पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटूया. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.